कुंभारदादाने एक मडकं उचललं देऊन टाकलं. संध्याकाळी पुन्हा दोघं जण गाडीवरती आले. कुंभारदादा एक मडकं द्या. कशा करता? अहो आमच्या गावात अमुक तमुक पाटील मरम पावले, त्यांच्या अंत्यविधी करता पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, मातीचा दोष आहे का, पाण्याचा दोष आहे का, बनवणाऱ्याचा दोष आहे का? एक मडकं काल्याच्या कीर्तनाला जातंय, एक मडकं पिण्याच्या पाण्याकरता घरात जातंय, आणि एक मडकं सज्जनो अंत्यविधीला जातंय. यात मडक्यांचा दोष नाही. मग घट वाचोनी समाधान समाधान सज्जनो भोगतो ना घडे संचिता वाचून. जसं संचिता ते आपल्याला घडणे. बरं आता त्या मडक्यांचा काही दोष आहे का? नाणे एक मडकं जातंय काल्याच्या कीर्तनाला, एक मडकं पिण्याच्या पाण्याला, आणि एक मडकं जातंय अंत्यविधीला. यात मडक्यांचा दोष नाही. ते गीतकारानं अतिशय गोड लिखाण केलंय. बरं फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. सज्जना हो, प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध बदललं ना, तसं आपलं सुद्धा प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध भिन्न आहे. बरं अरे ज्याचं उत्तम आहे, काहींचं मध्यम आहे, काहींचं कनिष्ठ आहे. म्हणून ते भगवंतानं जसं आपल्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ना, तसं घडणार आहे. बरं मी या मातीच्या मडक्यांचं नाही सांगत. माझ्या समोर बसून जे जीवाचे मडके ऐकतायत ना, ऐका बरं काय काय केलंय त्या भगवंतानं. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार. तू वेडा कुंभार. सज्जना हो, भगवंतानं जेवढं प्रारब्धात दिलेलं आहे तेवढंच उपभोगायचे. आता खंत करायची नाही, आसरू डाळायचे नाही, दुःख मानायचं नाही. फक्त एवढंच म्हणायचं, अरे आमच्या दादाचं आयुष्यच तेवढं होतं, त्याच्या प्रारब्धात तेवढंच आयुष्य होतं, म्हणून भगवंतानं तेवढं आयुष्य दिलं आणि उर्वरित आयुष्यात त्याला भगवंताच्या चरणी बोलून घेतलं. बरं आता अण्णा काहींच्या प्रारब्धात जर असलं ना मरण, तुम्ही कितीही प्रयत्न करा ते जाण्याचे, पण एखाद्याचं प्रारब्ध नसलं ना जायला, ते गाडी खालीच जाऊ द्या, त्यांनी औषधच घेऊ द्या, तरी जिवंत राहतात. अनेक प्रसंग पाहतो आपण. आता का आपल्याला अनेक पाहायला भेटतं, कधीच मोटर चालू करायला जाते नाही, आजच गेले मोटर चालू करायला, चिटकलिंग गेले ना. लोक म्हणतात कधीच जात नव्हता हा माणूस मोटर चालू करायला, आजच कसा गेला, आजच कसा गेला. नाही, त्याच्या प्रारब्धात लिहिलेलं आहे. भगवंतानं त्याला सांगितलं, भाऊ चाल, करंट सोडून ठेवलाय मोटरीमध्ये, फक्त येऊन बटन दाबायचंय तुला. एकदा की येऊन हात लावला की जाणं झालंय. प्रत्येकाचं जाणं आहे. पण सज्जनाव प्रारब्धात नसलं, किती प्रयत्न करू द्या, किती प्रयत्न करू द्या, जात नाही बरं मनुष्य. आपल्या निराळ्याचे एक जण नाना, ते इंगळे बाबा विनोद सांगायचे प्रारब्धावरती. आपल्या निराळ्याचे एक जण गेला मुंबईला, आणि मुंबईला गेल्यानंतर फ्लॅट घे, गाडी घे, इतका कर्जबाजारी झाला, इतका कर्जबाजारी झाला. सकाळी उठला की लोक पैसे मागायला यायचे, सकाळी उठला की लोक पैसे मागायला यायचे. इतका हवालदिल झाला, त्यानं ठरवलं दिवस ठेवायचं नाही. आता सकाळी उठला, उंच पुलावरती गेला. माता माऊली प्रारब्ध सांगतोय बरं, ज्याचं भरलं त्याला जाणं आहे, पण ज्याचं प्रारब्ध शिल्लक आहे ना, त्यानं किती प्रयत्न करू द्या, त्याचं उर्वरित आयुष्य तसंच राहतं. त्या कर्जबाजारी झालेल्या माणसानं मोठ्या उंच पुलावरती जावं, उडी टाकायची, मरून जायचं, आत्महत्या करायची विचार मनात आला, पण त्याच्या प्रारब्धात नव्हतं जाणं. पुलावरती उभा राहायला डोळे बंद केले, देवाची आराधना केली, पुलावरून उडी घेतली. पण माता माऊली ज्या पुलावरून उडी घेतली ना, त्या पुलाखालून एक म्हातारी डोक्यावरती भाजीची पाटी घेतलेली भाजी विकायला चालली होती. भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी.
हा कर्जबाजारी झालेली यानं जशी वरून उडी घेतली ना, जिच्या डोक्यावर पाठी होते ते पाठीतच पडलं. तुम्हाला वाटलं मेलं असेल ना, ज्यानं उडी घेतली ते नाही मेलं, जिच्या डोक्यावर पाठी होती तीच मेली. का? हे सज्जन प्रारब्धाचे भोग आहेत. बरं, जिथं मरण आहे ना तिथं माणूस जाऊन पोहोचतो. अश्रू ढाळून उपयोग नाही, कारण इथे कोण कोण आलं. महाराजांनी सांगितलं आमच्या बाबड महाराज, येत नाही उरो आले अवतार ए रे ते पामर जीव किती, आणि सज्जनावती कसं येईल सांगता येणार नाही. बरं, क्या भरोसा है इस जिंदगी का, ये साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कसं जाईल हो? एक क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सज्जना हो, नाही सांगता येणार, म्हणून तो शायर अतिशय गोड म्हणतो, जाते नहीं यहाँ से कोई दूर चल चल कर, आते हैं सिर्फ कपड़ा बदल बदल कर, आदमी सोया जमीन पर लोग कहते हैं मर गया, अरे अब तक था वो सफर में आज तो अपने घर गया. जे आपल्याला आयुष्य भेटलंय ना, आपण प्रवासी आहेत. बरं, प्रवासी आहेत, भगवंतानं वरूनच आपलं तिकीट काढून दिलेलं आहे. नाना इथून जर सिन्नरला जायचं ठरलं ना, प्रत्येकजण सिन्नरला नाही जात. बसमध्ये बसल्यानंतर काही जण पांगरीला उतरतात, काही मरळला उतरतात, पण क्वचित काही लोक राहतात की त्यांना सिन्नरला जायचं राहतं. तसं प्रत्येकाचं आयुष्य 100 वर्ष भगवंतानं दिलं, 100 वर्ष भेटेल असं नाही. काहींचं तिकीट मरळला संपणार आहे, काहींचं पांगरीला संपणार आहे. सज्जनाव, प्रत्येकाचं आयुष्य भगवंतानं तिकीट काढून दिलेलं आहे. बरं, म्हणून आनंदात जीवन जगायचं, खेत करायचं नाही. अरे फक्त आपल्याच घरावरती संकट आलं का? कोरोनाचा काळ आठवा माय कोरोनाचा. त्या कोरोनाच्या काळात किती घराच्या घरं उद्ध्वस्त झाले, घराच्या घरं बसलेत. मग आपण कशाला खंत करायचा? भगवंताच्या मनात आलं म्हणून त्यानं असं केलंय. जास्त खेत करत बसायचं नाही, भगवंताकडे एवढीच याचना करायची, देवा हे संकट आम्हाला दाखवलं गड्या, पण इथून पुढे कधीच आम्हाला असं संकट दाखवू नको, एवढीच याचना देवाकडे करायची. म्हणून प्रत्येकाला मरण येणार आहे. काहींची हत्या, काहींची आत्महत्या, काहींचं जीवन वृद्धपकाळानं संपणार आहे, काहींचं जीवन समाधी अवस्थेतून संपणार आहे. आळंदीला गेलो की समाधी संजीवन, हरिपाठ, नाथ महाराजांची समाधी, समाधीतून काहींचं जीवन संपतं आणि काहींचं जीवन परलोकगमनानं संपतं. महाराज, परलोकगमन शब्द थोडा ऐकायला अवघड आहे गड्या. परलोकगमन म्हणजे काय? काहीच नाही करायचं, देवाच्या चरणाजवळ जायचं, ही डोकं त्याच्या चरणावरती टेकवायचं आणि परत उठायचंच नाही. महाराज, जमल का हो? जाईल का हो देह? गेला ना कोण? धन्य कानो पात्रा आजी झाली भाग्याची माय. काय प्रसंग होता, इतकं दुर्दैव होतं त्या कानोपात्रेचा प्रसंग ऐकलाय आपण बऱ्याचदा. वेशेच्या पुट्टी जन्म झाला, तिचं वाटेनं चालली, तू लोक इनवायची तिला. अरे बघा, वेशीची पोरगी चालली, त्या कानोपात्रेला माऊलींची भेट घडली. मानवता उदारता लिहिता माऊलींनी सांगितलं, ऐक कानोपात्रे, जीवनाचा उद्धार करायचा असेल ना, तुला फक्त भगवंताचं नामचिंतन करावं लागेल, कारण त्या भगवंताच्या नामचिंतनानंच तुझा उद्धार होईल. कानोपात्रे ऐकावं, त्या कानोपात्रेनं जावं. भगवंताच्या मंदिरामध्ये गेली, विनायत पायात चाळ बांधले, हातात चिपळ्या आणि गोड भजन करायला लागले. आपल्याला सुद्धा ते भजन करायचे. बरं, हे तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ए तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा, ए तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा. सज्जनाओ, ती कानोपात्रा भगवंताचं भजन करत होती. परलोकगमन ऐका कसं असतं. भागवतात आम्ही परीक्षिती राजाचं परलोकगमन पाहिलं.
की कानोपात्रा सज्जनो सैनिकांनी पाठला करावा पकडण्याकरता पळाली, इतकी पळाली, भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवलं, 5 मिनिटं झाले हाले ना, कुणीतरी हात लावला तर कानोपात्रेचं शरीरच खाली पडलं. बरं सज्जनो, हे कानोपात्रेचं जे जाणं आहे हे परलोकगमनाचं आहे. या परलोकगमनानं काहींचं जाणं आहे, काहींचं समाधी अवस्थेतून जाणं आहे, काहींचं सज्जन वृद्धपकाळानं जाणं आहे, काहींचं आत्महत्येतून जाणे, काहींचं हत्येतून जाणे. सज्जन हो, या 5 प्रकारानं मरण येणारे. म्हणून नाथ महाराज सांगतात सज्जन, तो काळ येणारे आम्हाला ग्रासणारे, सावध व्हा अभंगाचं पहिलं चरण. आयुष्य सरलिया संगाती नाथ महाराज सांगतात मरण प्रत्येकाला येणारे, म्हणून काळाने ग्रासिले सावधान वारे, सोडवन करारे हरिनामे. सज्जना हो, काळ येणारे आपल्याला ग्रासणारे. ते सुभाषितकार तर राहते नाना 13 गोष्टी सांगतात बरं. मानुष्यम जलवंशवर विभवा दीर्घायु आरोग्यता, संमित्रम सुसुत सती प्रियतमा भक्तीच्च नारायणे, विधनप्तम सुजनत्वम इंद्रिय निग्रहम संपात्रे दानमरती यत्र यदश गुन्हा. संसारीनं दुर्लभ. आपल्याला त्यातली महत्त्वाची गोष्ट मानुष्यम जलवंशवर विभवा दीर्घायू, जास्त आयुष्य भेटेल सांगता येणार नाही. मग महाराज जो कीर्तनकार येतो ते आम्हाला श्राद्धाला तोच सांगतो, मरायचे मरायचे. तुमचंही महाराज लोकांचंही झालं आहे सांगून सांगून पाठ, आणि आमचंही झालं आहे ऐकून ऐकून पाठ. मग महाराज मरणावरती काहीतरी उपाय सांगा. 3 उपाय सांगतो बरं. शास्त्रावरती विश्वास ठेवा, संतांवरती विश्वास ठेवा, आणि भगवंतावरती विश्वास ठेवा. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जनाव, नाथ महाराज म्हणतात काळ येणारे ग्रासणारे. मग सज्जनाव, 3 गोष्टी जर आपण जीवनात अवलंब केला तर त्या 3 गोष्टींना आपल्याला काळ दूर करता येईल बरं. पहिली गोष्ट, शास्त्रावरती विश्वास ठेवा. आता किती पवित्र महिना चालू आहे हा. या महिन्यात काय करायचं, 11, 21, 51, 101, 108 बेलाची पानं घ्या, आणि ती बेलाची पानं घेऊन शिवजींच्या मंदिरात जा. ते प्रतिजी मिश्रा सांगतात बरं. ते 38 लाख रुपये घ्या ते सांगायचे. मी तुम्हाला फुकट सांगू राहिलो तरी लोक ऐकाय तयार नाही. बेलाची पानं घ्यायची, शिवजींच्या मंदिरात जायचं. ते 3 पानं असतात ना बेलाला, ते मधलं पान धरायचं, आणि ते शिवलिंगावरती. आता शिवलिंग म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या बरं. आपण शिवलिंगाचं कुठं जोडितो. शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण. शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण. लिंग म्हणजे चिन्ह. भगवंतानं जडजीवांच्या उद्धाराकरता जे कल्याणकारी चिन्ह तयार केलं ना, ते शिवलिंग. त्या शिवलिंगाजवळ जायचं, ते बेलाचे पान घ्यायचं, शिवलिंगावरती ठेवायचं, एका मंत्राचा जप करायचं. ओम त्र्यंबकम यजामहि
सुगंधिम पुष्टीवर्धन मंत्राचा जप करायचा, पान अर्पण करायचं. पुन्हा दुसरं बेलाचं पान घ्यायचं, तुम्ही हे शिवनाथ दिनरंग कमी अनाथ बेलाचं पान अर्पण करायचं. पुन्हा तिसरं बेलाचं पान घ्यायचं, शिवबोळा चक्रवर्ती पान अर्पण करायचं. पुन्हा पान घ्यायचं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पान अर्पण करायचं. शास्त्रकार सांगतात बरं, असं जर आपल्याकडून नित्यानं जर घडलं तर पहिली गोष्ट आपल्याला आरोग्य प्राप्त होतं आणि दुसरी गोष्ट सज्जन आपलं आयुष्य लांबतं. ते बेलाचं फळ आहे ना, बेलाचं फळ, ते बेलाचं फळ जायचं शिवलिंगाजवळ ठेवायचं. काय मनात आपलं एखादा आजार असेल तो सांगायचं, ते बेलाचं फळ घरी घेऊन यायचं. ते गॅसवरती चुलीवरती इतकं भाजायचं, ते शास्त्र सांगतो म्हणून सांगतो बरं, मनाच्या गोष्टी नाही. ती इतकं भाजायचं की तिची पावडर तयार झाली पाहिजे. ती पावडर एका डबीत भरायची. रोज सकाळी जर काही व्याधी असतील तर कब्बर पाण्यात ती चिमूटभर पावडर टाकून ती बेलाची उदी सेवन करायची. शास्त्रकार सांगतात, शिवलीला अमृत ग्रंथ सांगतो, जर नित्यानं तुम्ही बेलाची उदी सेवन केली तर किती मोठा आजार असू द्या तो नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. आणि बेलाची पानं अर्पण केली ना सज्जना हो, आपल्याला आयुष्य लांबल्याशिवाय राहत नाही. शास्त्रावरती विश्वास ठेवा. दुसरा विश्वास ठेवायचा तो संतांवरती विश्वास ठेवा. कारण हा देश संतांच्या पदस्पर्शांना पावन झालेला आहे बरं, पावन झालेला आहे. म्हणून संत येतात तरी कशा करता ऐका. आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे जागा, आता जागा रे जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. हे चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा हो. हे चोर निजल्या नाडोनी भागा हो. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे जागा रे, आता जागा रे जागा रे, आता जागा रे बाईनो जागा. जय हो. दिवस फेरा जागे जाग बोलती. जय हो. हे निर्गुण निराकार दादा माभुर माझे गा, हे शकुन सांग वया आलया माई माझेणा, हे शकुन सांग वया आलया माई माझेना. ओ सज्जना हो, संत आपल्याला वेळोवेळी जाग करण्याकरता येतात. संतांवरती विश्वास ठेवा, आयुष्य लांबेल आपलं. मग संतांचं अंतकरण अगोदर सांगतो. उघडा ज्ञानेश्वरी ग्रंथ 12वा अध्याय आणि 213 क्रमांकाची वेळ आपल्याला संतांचं अंतकरण सांगेल. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. वेळोवेळी जाग करणं संतांचा येतोय. आता किती संत झाले तू नाना आपल्या प्रांतात. किती जा जवळ शिर्डीला गेलो की त्या अरे जे इंद्रिय मला त्रास देतात ना
ती इंद्रिय त्या गारगुटीनं ठेचून काढावी. पण नवल ऐका, जिथं जिथं रक्त पडत होतं ना सज्जना हो, तिथं तुळशी उगवत होत्या बरं. हे तुळशी उगवाल्या रक्त सांडील जेते, हे धावोनी आले देव दिले अभय तेथे. हे आरती भगवान बाबा सच्चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. देहो वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. सज्जना हो, अलौकिक संत शक्ती या प्रांतात नांदताना आम्ही पाहतो. संत वेळोवेळी आपल्याला जाग करण्याकरता येतात. काय करू महाराज? पहिला विश्वास सांगितला शास्त्रावरती ठेवा, दुसरा विश्वास संतांवरती ठेवा. महाराज संतांवरती विश्वास ठेवल्यानंतर आमचं आयुष्य लांबेल का? नक्की लांबेल. ज्ञानेश्वरी ग्रंथ सज्जना हो लिखाण करणारी माऊली नव्हती बरं. बऱ्याच जणांना माहितीच नाही ना ती. ती MPSC UPSCला प्रश्न येतो, पोरं आमल्याला फोन करून विचारतात, महाराज ती ज्ञानेश्वरी कोणी लिहिली हो? काहींना माहितीच नाही. माऊलींनी सांगावी. आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. मग माऊलीनं काय लिहिता येत नव्हती का? मग सच्चिदानंद बाबांनीच का लिहिली? अंतयात्रा चालली होती अशी सच्चिदानंद बाबांची. एका माता माऊलीनं हात जोडले आणि माऊलींच्या मुखातून सहज निघून गेलं, सौभाग्यवती भव. ती माता माऊली हसायला लागली आणि विचारलं, हो माऊली, अंतयात्रा माझ्या पतिदेवाची चालली आणि तुम्ही सौभाग्यवती भाऊ म्हणतात. माऊलीने सांगितलं अंतयात्रा खाली ठेवा. ते प्रेत खाली ठेवलं. माऊली जवळ गेला, असा हात फिरवला. सज्जना हात फिरवल्यावर माऊलीने म्हणावं, हे सच्चिदानंद, अरे काय जो आपला सूट? सज्जना हो, सच्चिदानंद शब्द ऐकल्यानंतर सच्चिदानंद बाबा उठून उभे राहिले बरं. हा संतांचा चमत्कार आहे. आणि तिसरी गोष्ट सज्जना, भगवंतावर विश्वास ठेवा. मग महाराज कोणत्या भगवंतावरती ना आम्हाला पत्ता सांगा, कोणत्या गावाला जायचं? महाराजांनी पत्ता सांगावं बरं. हे तेथील मोकासी चार भुजा त्यासी, ओ सज्जना हो, कुठे ते गाव, तिथं गेल्यानंतर आपला जन्म मरणाचा फेरा चुकेल. जात्या भीमा तरी कसं जाऊ महाराज? सोल्प वाटे चला जाऊ, वाचे गावो विठ्ठल. मग महाराज तिथला पत्ता सांगावं. मग महाराजांनी पत्ता सांगावं बरं. ए जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, टाळी धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. हे चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. जय हो सज्जना हो, जा पंढरपूरला.
म्हणून सज्जना, पहिली गोष्ट शास्त्रावरती विश्वास, संतांवरती विश्वास आणि भगवंताच्या नामचिंतनावरती विश्वास ठेवा. सज्जना, आपल्याला आयुष्यही लाभेल आणि आपल्याला आयुष्य लांबेल सुद्धा. बरं, मग तुम्ही म्हणाल महाराज सोपं सांगितलं. आजपासून आमचा अंतकाळ जवळ आला काय, फक्त देवाचं नामस्मरण करू, सारख्या संतांच्या जवळ राहू, सारखे बेलाची पानं अर्पण करू, आम्हाला मरणच नाही. सज्जनाओ, तुम्हाला सांगितलं तुमचं मरण लांबवता येईल, चुकवता येणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज आता काय बदलून पडले तुम्ही, लांबवता येईल क्रिया केल्यानंतर, चुकवता येणार नाही. बरं, अनेक जणांनी प्रयत्न केला चुकवण्याचा. आता ते मायकल जॅक्सनचं पाहिलं ना आपण, 150 वर्ष जगायचो होतं त्याला, एवढा वेडा झाला होता. बरं, एखाद्यानं मनोमन ठरवलं ना एखाद्यानं ठरवलं ना आता शेतीत चांगली प्रगती करायची, नवीन शेतकरी झाला, लोक त्याला येड्यात काढतात. उदाहरणार्थ मी आता लॉकडाऊनमध्ये नवीन शेतकरी झालो मी, लोक म्हणे कांदेच कर, फ्लावरच कर, मेथीच कर, काय कोथंबीरच, काय तर काय करावं, फार लोक येड्यात काढतात. तसं मायकल जॅक्सनला ते येड भरलो 150 वर्ष जगायचं. कुणी यायचं, कुणी म्हणायचं हे तुझं कातड काळही, ते म्हणायचं मग लवकर मरून येऊ शकतं, तो लगेच हॉस्पिटल आहे प्लॅस्टिक सर्जरी करून कातड गोरं करायचं. कुणीतरी म्हणायचं हे तुझं नाक लांब आहे रे, ते म्हणायचं मग त्यांना लांब नाकामुळं तर नाही मरण येऊ, त्यांना परत जावं हॉस्पिटलमध्ये नाक बारीक करून यावं. कुणीतरी त्याला म्हणायचं हे तुझे आईवडीलही काळे आहेत, त्यानं काळे आईवडीलच काढून दिले, सख्खे भाड्यानं गोडे आईवडील घरात आणले. कुणीतरी त्याला म्हणे हे तुझे 1-2 मित्र काळे आहेत बरं का, त्यानं काळे मित्र काढून ठेवले, भाड्यानं गोरे मित्र जवळ बाळगू लागला. ऐका सज्जना, आयुष्य चुकवता येत नाही, लांबवता येईल. 15 डॉक्टरांची टीम सतत जवळ होती, अन्न यायचं खाण्याकरता तर लॅबमध्ये चेक होऊन यायचं. अरे एखादा अवयव गेला तर देण्याकरता डोनर उपलब्ध होते. पण ऐका, हे जबरे आएगा बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ ये जाना पड़ेगा. मग काय येईल सोबत, हे नाम हरि का साथ आएगा और तू कुछ ना ले पाएगा. ए जबरे आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ ये जाना पडेगा. सज्जना हो, 150 वर्ष जगायचं स्वप्न घेऊन आलेला मायकल जॅक्सन वयाच्या 50च्या आज तो का लांबवता येईल पण चुकवता मात्र येणार नाही. मग महाराज काय, काळाने ग्रासिले सावधान भारे आणि सोडवण करारे हरिनामे. मग त्या भगवंताचं नामचिंतन जर सोडवणूक करता येत असेल तर त्या भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं आपल्याला करायचंय. विठोबा रखुमाये, टाळी वाजवा माय बाप, भजन करा. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवण करारे हरिनामे. सज्जना हो, नाथ महाराज सांगतात काळेणारे ग्रासणारे सावध व्हा. मग महाराज सावध व्हायचं तरी कसं, एवढं सांगून समारोपाकडे मी जाणार आहे. बरं, कसं सावध व्हायचं, साधू संत 4 गोष्टी सावध राहतात. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. साधू संत जन्म मृत्यूच्या बाबतीत सावध राहतात. मग आपल्याला सुद्धा सावध होणं गरजेचं आहे. मग महाराज सावध कसं व्हावं वो, कोण कोण सावध करता आम्हाला. अरे माणूस म्हणून जन्माला आलो ना, माणूस म्हणून थोडं जगायला शिका, कारण शेवट तेच येणार आहे आपल्यासोबत. ही जीवनातली सावधानता आहे. कधीतरी जीवनात देशभक्ती करायला शिका, धर्मावरती निष्ठा ठेवायला शिका, संतांची भगवंताची सेवा करायला माणसानं शिकलं पाहिजे. जीवनातली सावधानता आहे पहिली गोष्ट. माणूस म्हणून जन्माला आलो ना, माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे. बरं, माणसानं आता किती कीर्तन ऐकले, किती प्रवचनं केले, पण माणूस जर माणसासारखा जगत नसेल तर काय उपयोग नाही ना. माणसानं माणसासारखं जगावं. कारण एका शायरानं गोड सांगितले बरं,
एक दिन निकले सैर पर दिल में कुछ अरमान थे, एक दिन निकले सैर पर दिल में कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली थी दूसरी तरफ स्मशान थे, पैरों तले हड्डी चुभी हड्डियों के कुछ बयान थे, चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. आता माणूस माणसासारखा जन्माला दिसतोय शरीरानं पण जगत नाही बरं. माणसासारखं जगायला शिका. अरे माणसात कधीतरी देव पाहायला शिकलं पाहिजे माणसानं. इतके नराधम जन्माला आलेत. नाना आत्ता त्या पुण्याला असा प्रसंग घडला, रस्त्यावरची अशी कुत्रीची पिलं जन्माला आलेली होती. एका नराधमानं गाडी थांबवली, गाडीतून पेट्रोल काढलं, त्या नुकत्याच जन्माला आलेल्या कुत्र्यांच्या पिलावरती ती पेट्रोल टाकलं आणि त्यांना गाडी लावून दिली. एवढे नराधम आम्ही पाहिलेत का? अहो किती कीर्तनं केले किती सप्ते केले, जर माणूस माणसासारखा जगायला तयार नसेल तर काय उपयोग हो. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, अण्णा नारळाला डोळे आहेत, नारळाला डोळे पण त्याला दिसत नाही, कपाला कान आहे पण त्याला ऐकू येत नाही, सुईला नाक आहे पण तिला वास येत नाही, टेबलाला पाय आहे चालता येत नाही, बाटलीला तोंड आहे पाणी पिता येत नाही, पण माणसाकडं सगळं आहे पण त्याला माणुसकी दाखवता येत नाही. मग माणसानं जगावं कसं? ऐका बरं, कधीतरी माणसानं धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं कधीतरी मनानं श्रीमंत व्हायला शिकावं. अरे धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं कधीतरी मनानं श्रीमंत व्हायला शिकावं. का? कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला ना माणसं नतमस्तक मात्र दगडाच्या पायरीवरती होतात बरं. हा गुण आम्हाला संतांनी शिकवलाय. ही गोष्ट जर आम्ही जीवनात अवलंबली तर जीवनातली सावधानता आहे. जन्माच्या बाबतीत सावध राहा, मरणाच्या बाबतीत सावध राहा, तर प्रत्येकजण सांगतो. पण सावध करणारे सर सज्जनाव पहिली आपली आई सावध करते. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. सज्जन आई सावध करते. दुसरं सावध करणारं कोण असेल तर तो आपला बाप आहे बरं. आणि या दराडे परिवारातील वेळोवेळी सावध करणारा आधार देणारा बाप काय आता पुन्हा त्यांना दिसणार नाही गाड्या. नाना आत्ता ते 15 दिवस झाले ते श्रीगोंद्याला कीर्तनाला गेलतो. गेल्यानंतरची परिस्थिती सांगतो. ते दस साहेब नाही का आमदार, त्यांच्यात ते पण कीर्तनाला जेवायला बसलो आम्ही सोबत. ज्याच्या बापाचं श्राद्ध होतं तो फोटो घेऊन आला बापाचा माझ्यासमोर. म्हणे महाराज एक प्रश्न विचारायचं. म्हणलं विचार ना. म्हणे हा फोटो घरात लावले तर चालेल तर काही दोष लागतील ना आम्हाला? म्हणलं बापाचा फोटो लावलं तर काही होत नाही. घर कोणी बांधलं? म्हणे बापानंच. म्हणलं शेती? हा बापाच्याच नावावरती होती, आता माझ्या नावावरती झाली. गाडी बापानंच घेतली म्हणे. म्हणलं बँकेत किती पैसे होते? 3 लाख रुपये होते महाराज, म्हणून तेवढा मोठा कार्यक्रम केला म्हणे. म्हणलं बरं ठीक आहे, तुला बँकेतले पैसे चालले, बापाचं घर चाललं, गाडी चालली, तुला फोटो चालला ना? नाही नाही, ते म्हणे विचारायला आलं म्हणे महाराज. का सज्जनाव, आपला बाप हा आधारवडा असतो आपला. तो वेळोवेळी आपल्याला सावध करतो. या दराडे परिवारातील एक आधार गेलेला आहे, पुन्हा दिसणार नाही बरं हा आधार. पण सज्जनाव माणूस गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. मित्राच्या डोळ्यात पाणी येतं. का? अरे जीवाला जीव देणार मित्र आता पुन्हा दिसणार नाही. भावाच्या डोळ्यात पाणी येतं. का? अरे श्रीरामासारखी जोडी आमची, लक्ष्मण भैयासारखं प्रेम माझ्यावरती करणारा माझा लहाना भाऊ माझ्यातून गेला, पुन्हा भाऊ दिसणार नाही. बहीण रडते बरं, बहीण रडते. ती बहीण विचार करेल आता येईल रे उद्या परवा राखी पौर्णिमा, मी कोणाच्या हाताला राखी बांधावी? बहिणीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. मुलं बाळं रडतात कोणाचा तरी आधार घेऊन. का? तर आयुष्याची शिदोरीची सोय करणारा बाप आता काय पुन्हा दिसणार नाही. आपल्यालाच आपल्या आयुष्याची शिदोरी बांधायची. मुलं बाळं रडतात, पत्नी रडते कपाळाला हात लावून. का? कपाळाचं कुंकू लावायचं तरी कोणाच्या नावानं? प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं सज्जना हो. हे माणसाचं जीवनचक्र आहे. पण आता हे पुरुष वर्ग माझ्यासमोर बसलाय नाना, जो कीर्तनकार येतो तो आईचं इतकं गोड वर्णन करतो तोंड भरून. पण कधीतरी आपल्या पुरुष वर्गाकडे माणसानं पाहिलं पाहिजे. बापाचं अंतकरण काय असतं ना, ज्यावेळेस माणूस बाप होतो ना नाना तेव्हा कळतं. हे बापाचं अंतकरण इतकंच कळत नाही. आता हे माझ्यासमोर बसलेत गुगे साहेब, तुम्ही बसलेत, आले तुम्ही मोठ्या गाडीत, मला बरं वाटतं गुगे साहेब मोठ्या गाडीत आले गाड्या. तुम्ही महाराज पाहिल्यावर महाराज मोठ्या गाडीत आला गाड्या. पण प्रत्येकाच्या अंतकरणात किती दुःख आहे आपल्याला सांगता येईल का? आपलं पुरुष वर्गाचं आयुष्य कसं झालंय सांगू का? जोकर पाहतो ना आपण सर्कशीतलं जोकर, तो जोकर काय करतो? सगळ्यांना हसवतो, पण त्याच्या अंतकरणात मात्र दुःख असतं. तसे प्रत्येक पुरुष समाज माझ्यासमोर बसले नाही, प्रत्येक पुरुषाच्या अंतकरणातलं दुःख आहे. बरं आपलं किती दुर्दैव सांगू का? वाघ साहेब गेलो, आपले मुलं शाळेत गेले, शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला. आपल्या पोरांनी निबंध लिहिला माझी आई, माझा बाप निबंध आठवला नाही त्यांना. मुलांची भांडणं झाली तर पोरांनी शपथसुद्धा आईची घेतली, बापाची सुद्धा शपथ घ्यायला मागं पुढं पाहिलं नाही. पण ऐका बरं, या दराडे परिवाराचा आधार गेलाय ना. मला समारोपाकडं जायचंय. एवढं वाक्य आजच्या कीर्तनातून प्रवचनातून घेऊन जा
अरे का करायची ती श्राद्ध? गेलेल्या जीवात मात्र गेला ना. आमची हिंदू संस्कृती आम्हाला सांगते, अरे तुटक्या चपलेला आणि शिळ्या भाकरीला कधी माणसानं नावं ठेवायची नसतात. तुटक्या चपलेला आणि शिळ्या भाकरीला कधी माणसानं नावं ठेवायची नसतात. कारण चप्पल आज जरी तुटकी ना, तिनं काल आम्हाला चालण्याकरता आधार दिला होता. आणि भाकर आज जरी शिळी ना सज्जनाव, तिनं काल आमचं पोट भरलं होतं. तशी दराडे परिवारातील जो आधार गेलेला आहे ना, आठवण येईल बरं त्या मुलाबाळांना. त्या घराला नक्की आठवण आल्याशिवाय राहणार नाही. बापाची आठवण कोणाला येत नाही हो. ज्याला बापाची आठवण येत नसेल ते नराधम असतील. त्यांच्या चिरंजीवानं बापाच्या स्मरणात गोड हरिपाठाचं पुस्तक छापलंय बघा. हे बापावरचं प्रेम आहे. बाप गेल्यानंतर कळतो. आता काय बापाचं वर्णन करायचं, जिवंत असतो नाना तोपर्यंत कळत नाही बाप काय असतो. ऐका ते गीतकारानं म्हणावं, हे बाप नसतो कुणाच्या ध्यानी मानी, बाप माझा वेदनाचा धनी, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा ढासाळते घर. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मानी, बाप माझा वेदनाचा धनी. सज्जनाव गेलाय बरं आधार, पुन्हा दिसणार नाही. कष्टानं आयुष्याची सुरुवात केली होती, पण या मुलाबाळांचं आयुष्य घडवत असताना काय त्या काळाची चावल आली आणि घेऊन गेली बरं दराडे परिवारातील आधार वडाला. एकशी काळाची चाभूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सजना, त्या पती पत्नींनी सोबत कष्ट केले असतील. मुलाबाळांना उच्च शिक्षित करायचं होतं, त्यांना त्यांच्या पायावरती करायचं होतं, पण त्या पत्नीला आता आधार नाही बरं. भातुकलीच्या खेळामधली राजा अन एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी. सज्जना, तो आधार भेटणार नाही. काय असतो बाप आणि समारोपाकडे जातो. वेळ झालाय. आळंदीला जर गेलो ना आपण, काय कमी माऊलींच्या दरबारात जयाची येदवारी, सोन्याचा पिंपळ. अहो त्यांच्या अंगात एवढं बळ होतं, रेडा बोलावला माऊलींनी. पण बाप आठवतो बरं तर गेल्यानंतर. आपलाही बाप जिवंत असेल, पुरुष वर्ग माता माऊली हो, जिवंतपणीच बापाला एकदा मिठी मारून घ्या. गेल्यानंतर काय श्राद्ध झाले नाही झाले सांगता येणार नाही बरं. काय असतो बापाचा आधार गेल्यानंतर कळत असतो. फार धीर असतो बापाचा. आमच्या माऊलींना कळाला साहेब, माऊलींना बाप कळाला बरं. काय कमी होतं माऊलींकडं? मानवता उदारता लिनता माऊलींकडं होते. आमच्या मुक्ताबाईनं म्हणावं, दादा अरे मांडे खायचेत खापरान. या कर्मठ समाजांना नाही खापर मिळू दिलं. आमच्या माऊलींनी जठरा प्रज्वलित केला आणि पाठीवरती मांडे भाजलेत. इतके रुचकर मांडे झालेत. माय ऐका बरं, बाप किती महत्त्वाचा असतो. इतके रुचकर मांडे झाले. मुक्ताबाईने एक घास घेतला, आपल्या मुखात घातलं. इतकं रुचकर मांडं लागलं साहेब. तेच मांड्याचा एक घास मुक्ताबाईने घेतलं. ज्ञाना दादाकडे करू म्हणत होती, दादा घे की एक घास. पण माऊलींच्या डोळ्यात पाणी होतं. डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. मुक्ताबाईनं असं पाणी पुसदन विचारलं, दादा का रडतोस रे दादा तू? त्यावेळेस माऊलींची उद्गार आपल्या हृदयाचा छेद घेतील. पुरुष वर्ग कळेल आपल्याला आपला बाप काय असतो. माता माऊली कळेल तुम्हाला बाप. काही कमी नव्हतं गड्या माऊलींकडं. मुक्ताबाईने विचारलं, दादा डोळ्यात पाणी गड्या तुझ्या? अरे साधकानं रडायचं नसतं, लढायचं असतं. तुझ्या डोळ्यात पाणी का? आमच्या माऊलींनी जे उद्गार काढले ते आपल्या हृदयाचा छेद घेतील. माऊलींनी सांगू मुक्ते, किती रुचकर मांडे झालेत ग. बघ ना किती रुचकर मांडे झाले. जठराग्नी प्रज्वलित केला. पाठीवरती मी माझ्या मांडे वाजले ना. आता तू मला आग्रह करते दादा एक घास घे. पण ऐक ना मुक्ते, घास खाला असतं ग मांड्याचा. माझ्या पाठीवरती वाजलेत मी, पण त्याच पाठीवरून हात फिरवायला जर माझा बाप जिवंत असता ना मुक्ते, आज लई आनंद झाला असता. बाप करी जोडी लेकुराचे मोढी,
काशीचा धनी सज्जना तो असतो बाप. आणि त्याच पद्धतीने या दराडे परिवारातील आमच्या रामदास दादांचं जाणं झालेलं आहे. या परिवाराचा आधार गेला. आणि त्याच पद्धतीने वाघ परिवारातील आमच्या सार्थक दादाचं सुद्धा जाणं झालेलं आहे. जाण्याचं वय नव्हतं तरी जावं लागतं. खेत करायचं नाही माता माऊलो. जेवढं प्रारब्धात होतं ना तेवढं सार्थक दादाला आयुष्य भेटलं. उर्वरित काळ भगवंताच्या चरणी स्वाधीन केलेलं आहे. जास्त खंत करायची नाही. म्हणून एकदा नाथ महाराज सांगतात आयुष्य संपलं की आपल्यासोबत कोणी नाही. बरं आयुष्य सरलिया कोण पा सांगा त्याने पुढे हो फजिती यमदंड. मग महाराज उपाय सांगा. अभंगाचं 3रं चरण. गजर नामाचा गजर